नमस्कार मंडळी, मी रसिका वैद्य. आपल्या इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी ब्लॉग्स या चॅनलतर्फे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा तिळगुळ घ्या आणि सगळे माझ्याशी नेहमी असेच गोड बोलत राहा. वर्षाच्या सुरुवातीला भारतातून इथे काही गोष्टी आमच्यासाठी येणं ही आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट असते. तर आत्ता जो मी तुम्हाला तिळगुळ दिला तो तिळगुळ मी केलेला नाहीये, तर आपल्या चितळ्यांकडनं हा तिळगुळ आलेला आहे, जो भारतातून येताना अमेय माझा मामे भाऊ तो घेऊन आला. आता ही तर एक गोष्ट आहेच आहे, आणि अजूनही मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे ही जी आत्ता मी ओढणी घेतलेली आहे ती माझ्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीनी, म्हणजे जी आधी सबस्क्रायबर होती आणि त्यानंतर माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे, तिचं नाव आहे प्रिया, तिनेही मला गिफ्ट केलेली आहे. तर थँक्यू सो मच प्रिया फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. दुसरी आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे. ही जी तुम्हाला मूर्ती दिसते स्वामींची, तर ती पण भारतातून कालच इकडे आलेली आहे. अमयसी येताना घेऊन आला. ही जी मूर्ती आहे ती मी सावंतवाडीवरून अनंत चौगुले यांच्याकडून मागवली होती. त्यांनी ती पुण्यात डिलिव्हर केली आणि मग पुण्यातनं येताना अमेय ही घेऊन आला. ही मूर्ती इतक्या मैलांचा प्रवास करून इकडे आलेली आहे की घेऊन येताना आम्हाला जरा टेन्शन होतं की काही झालं या मूर्तीला तर काय होईल, कारण चेक इन मध्ये टाकायला लागणार. पण माझा विश्वास होता की स्वामी येणार आहेत म्हटल्यानंतर या मूर्तीला काहीच होणार नाही, आणि तसंच झालं. खूप सुंदर, म्हणजे पॅकिंगही त्याचं खूप छान होतं आणि ती आली पण व्यवस्थित. आल्या आल्या ती आम्ही ओपन केली. खरं तर मला अनबॉक्सिंग तुमच्या समोर करायचं होतं, पण हे बघण्यासाठी की बाबा मूर्तीला काही झालेलं नाही ना, तर आम्ही ते ओपन करून बघितली. पण या मूर्तीला काही झालेलं नाहीये. इतकी सुरेख मूर्ती आहे. तुम्हाला जर या मूर्ती मागवायच्या असतील तर त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की बघा. इंस्टाग्राम पेज पण आहे त्यांचं, आणि हे कुठलंही पेड प्रमोशन वगैरे नाहीये. हे फक्त मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, इतकंच. स्वामी तर माझ्याबरोबर नेहमीच आहेत, पण या युट्यूबच्या प्रवासामध्ये तुमची साथही माझ्यासाठी खूप मोलाची आहे. तुम्ही जे चॅनलला प्रेम देताय त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही मला अशीच पुढेही साथ द्याल याची खात्री आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.